राजापूर आणि कोण रे? राजापूर विरुद्ध चिपळूण असं सामना मैदानावरती बघू गावतलो. मालवणीच्या माध्यमातून परत एकदा सर्वांचा मनपूर्वक स्वागत असा. रत्नागिरीचा एक टॉक आणि दुसरा टॉक दोन्ही टोक आपापसात भिडतली आता. चिपळूण विरुद्ध राजापूर. राजापूरवाले आमका सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळ असत त्यांना, त्यामुळे त्यांना मालवणी थोडी थोडी समजता. आजच्या रात्रीचा शेवटचा सामना मैदानावरती बघू गावतलो. व्हायची आहे ही सातवी मॅच होणार ही. अजून एक आहे. अजून एक सामना बाकी असा. आमचं कॉमेंट्री बॉक्स थोडं वरती असल्यामुळे आमका थोडी माहिती उशिरा पोचता. राजापूर विरुद्ध चिपळूण. काय कॉन्फिडन्स असा बघा खेळाडूचो. स्वतः सिद्ध करूच्यासाठी सगळेजण असं मैदानावरती झटताना दिसतात. आमच्या सिंधुदुर्गात एक महत्वाचा कार्य असतं, त्याला म्हणतात देवपान. आणि देवपानाचं कोंबो पांजी मुळात ढाकून ठेवलेला असल्यानंतर तो जेव्हा सुटान जाता त्याच्यानंतर त्याला धरून जी धडपड केली जाते ती धडपड आपल्या मैदानावरती बघू गावता. मैदानावरती आता राहिलेत फक्त 2 कोंबे. शेवटच्या क्षणाची स्पर्धा असली काय खेळाडूंका उत्सुकता खूप लागता आणि ती उत्सुकता भागवण्यासाठी वारंवार पंचांकडे दाद मागितली जाता. मात्र पंच सुद्धा तितकेच चांगले असत. राजापूर विरुद्ध चिपळूण या 2 संघादरम्यान हे सामना मैदानावरती बघू गावतलो. अजून एक खेळाडू बाद. शेवटचा खेळाडू राहिलो हा. पहिल्या तिघातलो शेवटचा खेळाडू असा एकच तो बाकी. हा पंचांचा इशारा पुन्हा एकदा फाऊलचो. राजापूर विरुद्ध चिपळूण संघ आपणाक बघू गावतलो. हँडटचचा प्रयत्न आणि पंचांनी इशारा दिलेला असा. खेळाडू बाद. खो खोचा याक बरा असता, पंचांबरोबर वाद घालू कोणाकडे टाइम नसता. यात तुम्ही क्रिकेटमध्ये जाया इतक्यात सामने थांबलो असतो. युट्यूब वाल्यांका टेन्शन नाही, कारण रिव्ह्यू घ्यायचे पडणत नाही. कबड्डी आणि क्रिकेट असलेला तर त्यांना जगात ठरव नाही होतो. खोखोचा ऍडव्हान्टेज अजून एक म्हणजे 7-8 पंच लागतात. क्रिकेटचा डिसएडव्हान्टेज म्हणजे 2च पंच लागतात. स्टेजच्या समोरच्यांका विनंती असलेली कृपया बाजूला व्हायचं आहे. मान्यवरांका आमच्या सामने दिसाने इतक्या रात्री वेळात वेळ काढून मान्यवर सामने बघू गेलेले असत. त्यांका सामन्यांचं व्हिज्युअल्स बरोबर दिसाने. स्लिप डाऊन हँड टच. काय झाला तर झाला, मैदानाच्या बाहेर गेलेलो असा खेळाडू. 1 गुण गावलो राजापूर तालुका संघ. चान्स गावलेलो मात्र सोडल्याने थोडेसे लेट झाले. यावेळेस चान्स डावली जे का म्हणतात थोडीशी लांब रवली. जबरदस्त खेळी मैदानावरती बघू गावता. ही खेळी महत्वाची असा. डायव एक जबरदस्त डायव. मात्र पंचांचा इशारा फाऊलचो. वारंवार प्रयत्न करतात राजापूरचा संघ. एक जबरदस्त खेळी त्यांची मैदानावरती बघू गावतली. हॅलो हॅलो, एक सूचना आहे. या गटातील उपांत्य फेरीचा सेमीफायनल उद्या दुपारी 3 वाजता होईल. याची दोन्ही संघांनी नोंद द्यायची आहे. या हाफ मधील सेमीफायनल उद्या दुपारी 3 वाजता होईल. संघांनी 2:30 वाजता उपस्थित राहायचंय.
मदानी म्हणजे अभिजित सुर्वे आणि अक्षय. 5-0 अशी गुणसंख्या. मी मंडळाच्या वतीने अभिजित सुर्वे आणि अक्षर वहिनी यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अभिजित सुर्वे. त्यातला पण एक मारला ना, 7 झाले. चला, मंडळात विनंती असलेली जागा ठरवचा आता ठरवून घ्या. परत एकदा एक चौरशीची खेळ मैदानावरती चालू असा. बघा यावेळेस काय होतं, राजापूरचा संघ एक अटॅक मोड वरती आत बोग गावता. एक खेळाडू त्यांच्याने भात केलं, परत एकदा एक डावली, हातीत गावलो. कुर्ली धरतात तसं धरले ते का. परत एकदा चान्स, डावली मारतो चान्स. वा, जबरदस्त खेळी. सकवं लागणं ज्याका म्हणतात त्या मैदानावरती भाऊक गावला. परत एकदा एक फसवा प्रयत्न मैदानावर. एक खेळाडू असा बाकी त्याका धरूचा प्रयत्न करतात. परत एकदा तो प्रयत्न फसलो. पंचांचा इशारो, पहिल्या हाफची झाली समाप्ती. धन्यवाद. गुणसंख्या 7-0. 8-0. जे सामने होणार आहेत, उद्याच्या सामन्यांचं शेड्यूल थोड्याच वेळात कळवण्यात येईल. दापोली संघ प्रतिनिधी जरा माईक जवळ या. दापोली संघ
चला सामन्याला होतो सुरुवात पुन्हा एकदा. यावेळेस अटॅक मोड मध्ये दिसतोय चिपळूण संघ आणि डिफेन्स मोड मध्ये असेल राजापूर संघ. सात मिनिटांचा अवधी. इशारा पहिल्या गडी गारद. एक गुण होतो प्राप्त. गुणसंख्या 8-1. जबरदस्त अशी खेळ अपेक्षित असेल मैदानावरती दोन्ही संघाकडून, कारण 8 गुण पहिल्या हाफ मध्ये मिळवलेले आहेत राजापूर तालुका संघाने. आणि यावेळेस मात्र चिपळूणचा संघ प्रयत्न करतोय 8 गुणांची आघाडी कशी मोडता येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत ते दोन्ही मातब्बर संघ. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्री लक्ष्मी पल्लीना स्पोर्ट्स क्लब आयोजित पाली यांच्या वतीने डाव आणि 1 गुण आयोजित या ठिकाणी जिल्हास्तरीय खो खो अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन. 8-2 अशी गुणसंख्या. पहिल्या स्लॉट मधील शेवटचा खेळाडू बाकी या सामन्यातील. शेवटच्या क्षणी चांगली डॉमिनेट करणारी खेळी मैदानावरती पाहायला मिळते राजापूर संघाच्या खेळाडूची. जर्सी क्रमांक 15 यावेळेस आपल्याला मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा खेळाडू जबरदस्त खेळ त्याची पाहायला मिळते. पहिल्या स्लॉट मधील जास्तीत जास्त वेळ खर्च करायची त्याची इच्छा होती, मात्र पळण्याची परिस्थिती थोडीशी साथ देत नाही. नवीन स्लॉट यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 खेळाडू पुन्हा एकदा 3 गुणांची प्राप्ती चिपळूण संघाला. 8-3 अशी गुणसंख्या. परत एकदा एक चांगली सुरुवात अपेक्षित आहे या स्लॉट मध्ये चिपळूण संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होतोय. वारंवार या ठिकाणी फाऊल होत आहेत, मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त या ठिकाणी एक सिस्टमॅटिक वेने खेळ खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर निश्चित रूपाने आपल्याला पॉईंट्स मिळू शकतात. आणि त्या पॉईंट्सच्या प्रयत्नात दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक बाजूने या ठिकाणी अटॅक होतो, दुसऱ्या बाजूने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. किती 5 मिनिटं पूर्ण? 5 मिनिटं बोलली की 6 मिनिटं? 5 मिनिटं बोलले ना. किती सुटलं? तरी किती आहे ना? 48. बरोबर स्टार्ट केलं. 3 खेळाडू यावेळेस मैदानावरती आहेत. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ बाकी आहे. हँड टच आणि या ठिकाणी खेळाडू बाद. 1 गुण प्राप्त पुन्हा एकदा चिपळूण संघाला.
14 जर्सी नंबर या ठिकाणी त्याची उत्कृष्ट खेळी पाहायला मिळते राजापूर संघाकडून या ठिकाणी खेळताना. किती झाला? चार. 8-4 अशी गुणसंख्या. 2 खेळाडू आहेत यावेळेस मैदानावरती राजापूर संघाचे डिफेन्स मध्ये. आता बरोबर. 6 मिनिटांचा खेळ पूर्ण यावेळेस मैदानावर. 8-4 अशी गुणसंख्या पाहायला मिळते. राजापूरचा संघ आघाडीवर आहे यावेळेस. चिपळूण संघाकडे जे की 4 गुण आहेत फक्त. टच आणि बाद. 5-8 अशी गुणसंख्या. हँड टच करण्याचा दावा केला होता मात्र पंच फेटाळतायत. 8-5 अशी गुणसंख्या यावेळेस पाहायला मिळते. पुन्हा एकदा जबरदस्त आहे यावेळेस मैदानावरती. एक गोल प्राप्त. 8-6 अशी गुणसंख्या. शेवटच्या क्षणी 2 गुणांची आघाडी यावेळेस टिकलेली आहे राजापूर संघाकडे. उर्वरित येणारा हाफ, या हाफ मध्ये कशा प्रकारे खेळी करतोय दोन्ही संघ हे पाहणं निर्णायक असेल. आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना आहे आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. पुरुष गटासाठी उद्याचा वेळ आहे दुपारी ठीक 3 वाजता आणि महिला गटाने सर्व महिला खेळाडूंनी या ठिकाणी सकाळी 9:30 रिपोर्ट करायचा आहे मैदानावरती. पहिल्या प्रथम या ठिकाणी महिला गटाचे सामने होतील. त्यानंतर दुपारी 3 पासून पुरुष गटाचा जो दुसरा गट आहे. आजच्या दिवशी पहिला गट खेळला, उद्याच्या दिवशी दुसरा गट असेल. बरेच सामने उद्याच्या दिवसात खेळवायचे आहेत. 14-15. एकूण 14 ते 15 सामने उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये खेळवायचे आहेत. याची सर्वांनी नोंद घ्या. वेळेची जबाबदारी घ्या. निश्चित रूपाने वेळेवरती आपला संघ उपस्थित करा. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा.
परत एकदा सामन्याला होते सुरुवात. 8-6 गुणसंख्या पाहायला मिळते. राजापूर संघ यावेळेस अटॅक मध्ये, डिफेन्स मध्ये असेल चिपळूण संघ. संधी भेटलेली आहे मात्र थोडासा उशीर होतोय. चिपळूण विरुद्ध राजापूर या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. 8-6 अशी गुणसंख्या, 2 गुणांची आघाडी आहे राजापूर संघाकडे. आघाडी बनवण्याचा अजूनही प्रयत्न करतील, 2 गुणांची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न असेल. डिफेन्स मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय चिपळूणचा संघ ते पाहणं निर्णायक. स्वतःमधलं बेस्ट या ठिकाणी प्रत्येकाला दाखवायचं आहे. आपल्यातील क्षमता या खेळाच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून परीक्षकांना दाखवायचे आहेत. कारण अजिंक्यपद चाचणीसाठी या खेळाडूंमधलेच खेळाडू राज्यस्तरीयासाठी पात्र होणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून किती खेळाडू या स्पर्धेसाठी राज्यस्तरीयासाठी पात्र ठरतील हे महत्वाचं आहे. एक गुण प्राप्त होतो यावेळेस राजापूर तालुका संघाला. हँड टच आणि या ठिकाणी बाद. थोडासा डबल माइंड त्या ठिकाणी झाला. पंचांकडं त्याने बघितलं. मैदानाच्या बाहेर. 10-6 अशी गुणसंख्या. सेमीफायनल विराट जिंकेल तर फायनलला जातोय ना उद्या. स्पोर्ट्स लांजा बेंच मी ते नाव खोल. हॅलो हॅलो. जबरदस्त अटॅक पुन्हा एकदा करतायत. डिफेन्स माफ करा. यावेळेस चान्स मिळालाय. मैदानाच्या बाहेर गेला खेळाडू. 1 गुण प्राप्त राजापूर संघाला. किती झाले भाऊ? राजापूर अटॅक करतोय ना. हा अजून 1 गुण. 13-6 गुणसंख्या. 13-6. बरोबर आहे. ओरडतोय बघ. एक खेळाडू आहे बाकी या स्लॉट मधील. त्याला बाद करण्यासाठी प्रयत्न करतो राजापूरचा संघ. आणि चान्स यावेळेस थोडासा मिस होतोय. मात्र मला वाटतं पंचाने इशारा दिलेला आहे बाद. नवीन 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणसंख्या 14-6. पाहूया कितपत ही खेळी चालते. डाईव्ह आणि उत्कृष्ट डाईव्ह पाहायला मिळाली.
एक गुण प्राप्त पुन्हा एकदा राजापूर संघाला. 5 मिनिटांचा खेळ पूर्ण, म्हणजे 2 मिनिटांचा खेळ अजून बाकी आहे. 15-6. पोल डायव्ह साठी प्रयत्न केला होता, मात्र डायव्ह तो सक्सेसफुल होऊ शकला नाही. पुन्हा एकदा टॅकल करतो या खेळाडूला. फाऊलचा इशारा पंचांचा. दोन खेळाडू बाकी आहेत. 15-6 अशी गुणसंख्या. पंचांचा इशारा, फाऊल पुन्हा एकदा. एक खेळाडू बाकी आहे या स्लॉट मधील. 15-6. पाहूया गुणसंख्या कितपत नेऊन पोहोचवत आहेत ते शेवटच्या क्षणी. या ठिकाणी एक गुण मिळतोय का नाही, या ठिकाणी पंचांचा इशारा येतो हाफ टाइम. गुणसंख्या 15-6. राजापूर विरुद्ध चिपळूण या दोन संघादरम्यान हा सामना. राजापूर तालुका सध्या गुणसंख्या आहे 15 आणि चिपळूण संघाची गुणसंख्या सध्या आहे 6, म्हणजेच 9 गुणांची आघाडी आहे राजापूर संघाकडे. आणि शेवटच्या हाफ मध्ये चिपळूण संघाला 10 गुणांची आवश्यकता असेल सामना विजयी होण्यासाठी. लास्ट हाफ मध्ये काय होते पाहूया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद.
हे धन्यवाद जय हिंद जय गोमंत म्हणतात. शेवटचा हाफ या सामन्याचा चिपळूण विरुद्ध राजापूर या दोन संघांमध्ये हा सामना आपल्या मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि 10 गुण जर चिपळूण संघाने कमवले तर निश्चित रूपानं या सामन्यामध्ये ते बनू शकतात, विजयी होऊ शकतात. 33 स्पोर्ट्स लांजा ऑलरेडी सेमीफायनल मध्ये गेलेला आहे. आणि या दोन संघांमधून आत्ताचा जो सामना चालू आहे या संघामधला विजयी संघ उद्या 3 वाजता खेळेल 33 स्पोर्ट्स लांजा संघासमोर. चांगली खेळी मैदानावरती अपेक्षित आहे. अतिशय चुरशीचा सामना होऊ शकतो. या 7 मिनिटांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहूयात. शेवटचा हाफ या सामन्याचा. राजापूर संघाचे 3 डिफेंडर आपल्याला यावेळेस पाहायला मिळत आहेत. काहीशी स्थिती मैदानावरती बिघडलेली अशी वाटलेलं, कारण 2 खेळाडू जेव्हा एकत्र येतात थोडासा ताळमेळ चुकतो, कॉर्डिनेशन सुटतं आणि निश्चित रूपाने एक गुण जाण्याची भीती असते. तो गुण न देण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी दोन्ही डिफेंडर आपल्याला मैदानावर पाहायला मिळतील. अटॅक मध्ये चांगल्या प्रकारची खेळी या ठिकाणी मैदानावरती करावी लागेल चिपळूण संघाला, कारण जर तुम्हाला 10 गुण कमवायचे आहेत तर निश्चित रूपाने तुमचा अटॅक एकदम डेंजर असला पाहिजे. आक्रमक पवित्रा घेत थोडीशी गतीवर नियंत्रण ठेवलं अथवा थोडस स्वतःवर संयम ठेवला तर निश्चित रूपानं सामना विजयाच्या दिशेने तुम्ही नेऊ शकता. मात्र राजापूर संघाचा विचार केला असेल, कारण जी लीड त्यांनी बनवलेली आहे ती लीड टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न ते करतील. जास्तीत जास्त डिफेन्स आपला कसा चांगला व्हावा या परिस्थितीवर अवलंबून आहेत ते. निश्चित रूपानं कशा प्रकारे या ठिकाणी सामना ते खेळतायत. 1 गुण प्राप्त, फायनली तो 1 गुण प्राप्त होतोय. गुणसंख्या 7-15. दोन खेळाडू एकत्र. पुन्हा एकदा ती कॉर्डिनेशन मधली चूक मैदानावरती पाहायला मिळते. बोल्ड आहे या ठिकाणी, पंचांचा इशारा, खेळाडू बाद. जबरदस्त पोल डाईव्ह मैदानावरती पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधीनंतर एक चांगली पोल डाईव्ह जी सक्सेसफुल झाली, हँड टच झाला मैदानावरती. वारंवार पोल डाईव्हचे प्रयत्न बरेच खेळाडू करतात पण बऱ्याच वेळा ती परिपूर्ण होत नाही. परिपूर्ण होण्यासाठी थोडेसे अतिप्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नांना कुठेतरी यश प्राप्त होतं आणि त्यानंतर आपल्या खेळामध्ये आपली पकड बनते. काही मिनिटांचा खेळ बाकी राहिलेला आहे. खो खोचं एक चांगलं ऍडव्हान्टेज म्हणजे मिनिट्स वरती हा खेळ असतो. जास्त वेळ आपण घेऊ शकत नाही, अन्यथा कमी वेळ सुद्धा घेऊ शकत नाही. अतिशय वेळेत आणि शिस्तीच्या बाबतीत एक उत्कृष्ट असा खेळ म्हणजे खो खो. आणि जिल्हास्तरीय अजिंक्यपद चाचणीच्या माध्यमातून चांगले खेळाडू या ठिकाणी निवडले जातील. शिस्तबद्ध स्पर्धा या रत्नागिरी जिल्ह्यामधील आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती लक्ष्मी पल्लीनाथ स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद खो खो निवड चाचणी स्पर्धा आपल्याला या मैदानावरती आयोजित केलेली पाहायला मिळते. काही मिनिटांचा खेळ बाकी आहे. त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षक हे सर्वांची रजा घेतील. कॉमेंट्री बॉक्स उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता ओपन होईल. बरोबर ना? ओपन होईल. आम्ही येऊचो दुकान उघडून ठेवले. 8:30 चालू. 15-8 अशी गुणसंख्या आहे. एक खेळाडू आहे. 15-8 गुणसंख्या. शेवटच्या क्षणी तो चांगला प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी बाद. थोडंसं समर्पण दिल्यासारखं या ठिकाणी खेळाडू बाद झाला. 3 खेळाडू बाद झाले पहिल्या स्लॉट मधील. नवीन स्लॉट यावेळेस अजून 3 खेळाडू मैदानावर पाहायला मिळतील. चिपळूण संघ या ठिकाणी प्रयत्नशील मैदानात पाहायला मिळतो. अटॅक थोडासा फास्ट करावा लागेल. गुणसंख्येपासून तुम्ही थोडेसे मागे आहात. अजून तुम्हाला 6-7 खेळाडू बाद केले तरच तुम्ही या ठिकाणी विजयी होऊ शकता. मात्र काहीसा सामन्यापासून ते दुरावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कारण वेळ निघत चालली आहे आणि निघालेली वेळ पुन्हा येत नसते. आपण जे परिपूर्ण प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश देणं सुद्धा आपलंच कर्तव्य असतं मैदानावरती. मैदानात तुम्ही कशा प्रकारे खेळ दाखवता हे महत्वाचं. 3 खेळाडू आहेत मैदानावर. 15-9 अशी गुणसंख्या. पंधरा 9. 15-9 अशी गुणसंख्या. अजून एक खेळाडू बाद. 15-10 गुणसंख्या. 1 मिनिट राहिलं. सहा मिनिटांचा खेळ पूर्ण. 1 मिनिटाचा खेळ आहे बाकी. शेवटचं मिनिट आहे बाकी. या मिनिटामध्ये पाहिजे 6 गुण विजयासाठी, जे की आता फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलेली आहे. विजयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करताना राजापूरचा संघ. काही सेकंदांनी या ठिकाणी फरक पडेल आणि निश्चित रूपाने विसिल वाजली जाईल पंचांची. सामने समाप्त होतील आणि निश्चितच आपल्याला त्यानंतर सेमीफायनलिस्टचा संघ मिळेल. पंधरा 10 अशी गुणसंख्या यावेळेस मैदानावरती. पंचांचा इशारा. सामना समाप्त आणि सेमीफायनलिस्ट साठी संघ दुसरा जातोय तो म्हणजे राजापूर तालुका संघ. म्हणजे उद्या आपल्याला पहिली सेमीफायनल पाहायला मिळेल. 33 स्पोर्ट्स लांजा विरुद्ध राजापूर या 2 संघादरम्यान. महिला गटासाठी रिपोर्टिंग टायमिंग उद्याचा सकाळी 9:30 वाजता आणि पुरुषांचे सामने ठीक 3 वाजता सुरू होतील. सेमीफायनलचा सामना असेल राजापूर तालुका विरुद्ध 33 स्पोर्ट्स लांजा.